रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शेळीपालनामध्ये, मेंढीपालनामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे, लक्षात ठेवा, जिथं आपला इन्कम आहे त्या इन्कमवरतीच मुख्य तोटा होत असल्यामुळं, म्हणजे आता शेतीमध्ये कसं व्हायला लागलं आहे, अगदी चांगला माल आणतोय पण आणलेल्या मालाला जसा भाव मिळत नाही, आणलेल्या मालाला भाव मिळत नाही, त्याच्यामुळं तोटा होतोय. तसं शेळीपालनामध्ये ज्यांची शेळीपालनं तोट्यात येतात किंवा मेंढीपालन तोट्यात येतो, याला केवळ आणि केवळ कारण हे आहे की जन्मलेली पिल्लं, मग ती शेळीची असू द्या किंवा मेंढीची असू द्या, याचं पहिल्या दिवसापासून संगोपन व्यवस्थित न करणं आणि पिल्लं एक वेल्यानंतर 4-5 दिवसात मृत्युमुखी पडणं. तर काय होतं, पिल्लं पहिले 2 दिवस चांगलं दूध पितात आणि तिसऱ्या दिवसापासून त्या आईच्या कासकड तोंड बी नेत नाही, उठत बी नाहीत, उठून चालायला लागलं तर अशी बेलकंडत चालतात. पोट त्यांचं जर बघितलं तर गच्च असं फुगलेलं असतं, असं दाबलं तर डिळडिळीत लागतं पोट, आलं का लक्षात, आणि पोटात दाबल्यानंतर पिल्लू वरडतं. मग अशा वेळेला अशा पिल्लांचा अगदी हे तुम्ही उपाययोजन जर नाही केलं तर मृत्यू हा निश्चित असतो त्या पिल्लाचा. तुम्ही काही करा, त्यातून जरी पिल्लू वाचलं तर एकदा त्याची पचनसंस्था खराब झाल्यामुळं ते पिल्लू पुन्हा आयुष्यभर उबदारी येत नाही आणि ते हाती लागत नाही किंवा त्याच्यापासून जो पाहिजे तो पैसा आपणास मिळत नाही. मग हे अवॉइड करण्यासाठी काय करावं, उपाययोजना काय करावी, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, तर लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला शेळी किंवा मेंढी वेली जाते त्यावेळेला शेळीचं पिल्लू असेल, मेंढीचं नाही शक्यतो, परंतु शेळीची कास मोठी असते, दूध भरपूर असतो, चीक भरपूर साठून राहिलेला असतो त्याच्यामध्ये, आणि काहींची तर अशी अवस्था होते की शेळीला चालता येत नाही, कास अशी सुजलेली असते, आणि नवीन जे शेळी पालक आहेत त्यांना असं वाटतं की कासेत दूधच एवढं आलेलं आहे. लक्ष द्या या गोष्टी. तर पहिली गोष्ट, शेळी वेल्यानंतर पिल्लांना ज्या वेळेला चीक पाजायचं आहे त्यावेळेला पहिलं काम हे करायचं आहे की चीळ व्यवस्थित फोडणं, दोन्ही स्थानामधलं दूध 2-2 चिळा फोडून. लक्षात ठेवा, का तर त्याला कारण आहे, गाभण अवस्थेमध्ये शेळी कुठेही बसली जाते आणि जमिनीवरचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझम त्या सडाच्या ह्याच्यामधून, छिद्रामधून आत जाऊन बसलेले असतात, अगदी त्या स्थानाच्या टोकाला. आणि मग असे मायक्रो ऑर्गॅनिझम चीळ न फोडता जर तुम्ही त्या पिल्लाच्या पोटात घालवले तर पहिल्या 2च दिवसात हे पिल्लं ह्या अवस्थेमध्ये येतात आणि मरून जातात. तर शेळी वेल्यानंतर व्यवस्थितरित्या चीळ फोडणे, चीळ फोडलेलं ते दूध आहे ते असं एका पात्रामध्ये घ्या किंवा गौरीवरती असं ह्याच्या 2 चिळा आणि त्याच्या 2 चिळा अशा फोडून त्या गौरीवरती किंवा पडक्यावरती हे करा आणि ते गौरी लांब फेकून द्या, कारण त्याच्यामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम हे पिल्लाच्या पोटात जाता कामा नये. आणि पहिल्या तासाच्या आतमध्ये पिल्लाला एक 100 ml म्हणतोय मी, फक्त किती ml, 100 ml ते चिक पाजायचं. आणि चिक पाजल्यानंतर पिल्लं शेळीच्या पुढंच मात्र कासेला पिशवी घालून, शेळी वेल्यानंतर ती कास स्वच्छ धुवायची आणि त्याला कासेला अशी वेलेल्या शेळीच्या कासेला पिशवी करायची. लक्षात ठेवा, पिशवी याच्यासाठी करायची की खाली असणारी घाण किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम त्या स्तनाच्या छिद्रातून आत जाऊ नये. आणि हे असं केल्यानंतर पुन्हा 1-2 तास झाले की 2-3 तासानंतर दिवसातून त्या शेळीला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी 4 ते 5 वेळा पिल्लं पाजायचे, 2-2, 3-3 तासाच्या अंतराने. ते पहिला चिक पेल्याला जो आहे तो पोटात गेला की लक्षात ठेवा
थोडा चीक पोटात गेला की तो चीक पूर्णपणे त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम पिल्लाची स्वच्छ करतो, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असलेली घाण तो बाहेर काढतो. पुन्हा 3 तासांनी पिल्लाला तेवढंच एक साधारण 50 ते 60 ml दूध त्याला पाजायचं. कासेतलं जे दूध आहे ते काढून घ्यायचं. लक्षात ठेवा, कास तशीच ठेवायची नाही. एक 3 तासापर्यंत दूध कासेत चालू शकते, पण 3 तासाच्या पुढं ते दूध ठेवायचं नाही आहे, ते काढून घ्यायचं. कास सगळी मोकळी करायची. पुन्हा कासेत दूध आलं की 3 तासानंतर पुन्हा 3 तासानंतर त्या पिल्लाला साधारण 50 ते 60 ml एवढं चीक पाजायचा. याच्यामुळं काय होतं, हळूहळू तुम्ही दूध त्या पिल्लाला दिल्यामुळं त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनक्रिया ही व्यवस्थित होते. आता ही पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आणखीन काय करायचं ती महत्त्वाची गोष्ट आहे. हे सांगतो त्याच्यावरती नीट लक्ष द्या. ड्राय वॉटर लक्षात ठेवा. अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही शेळीच्या पिल्लांना ड्राय वॉटर दूध तुम्ही चीक पाजला, पहिल्यांदा पाजा किंवा दुसऱ्यांदा पाजा की 1 ml ड्राय वॉटर त्याला पाजायचंच. त्या ड्राय वॉटरमुळं काय होईल लक्षात ठेवा, त्याची जी पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था आहे, ती ॲक्टिव्ह होईल आणि ते जे पिलेलं दूध आहे, चीक आहे, वास्तविक पाहता इथंच शेळी मेंढीच्या पिल्लांना आईकडून रोगप्रतिकारक क्षमता ही पिल्लाला मिळत असते. प्रत्येक वेळेला पाजण्याची आवश्यकता नाही. सकाळी एकदा पाजायचं 1 ml लक्षात ठेवा, आणि पुन्हा सायंकाळचं दूध पाजल्यानंतर 1 ml पाजायचं. पहिले 2 दिवस जर तुम्ही विभागून हा चीक पाजला तर तुमच्या शेळीची किंवा मेंढीची पिल्लं 1 नंबर होतात. लक्षात ठेवा, पिल्लं दुसऱ्याच दिवशी टनाटन उड्या हाणायला सुरुवात होते. येतं आहे का लक्षात? आणि दूध पाजल्यानंतर दूध पाजलं की लगेच पिशवी घालायची की जेणेकरून पुन्हा त्या पिल्लांनी दूध प्याता कामा नये. पिल्लं अशी सोडा, शेळीजवळ सोडा, काय हरकत नाही. शेळी ओरडते, त्या पिल्लांना म्हणजे माया देते, चाटते. त्यांच्या अंगावरून चाटल्यामुळं लक्षात ठेवा स्किनवरून त्या मायेचा पदर फिरल्यामुळं हळूहळू त्यांचं ब्लड सर्क्युलेशन हे पूर्ण शरीरामधलं वाढतं आणि परिणाम असा होतो की ते पिल्लू आईच्या जवळच बसून राहूनसुद्धा फिरल्यामुळं इकडं तिकडं उड्या हल्ल्यामुळं ते अन्न म्हणजे पिलेलं दूध हे पचलं जातं. शिवाय आणखीन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पहिल्या 2 दिवसामध्ये हे जर तुम्ही केलं आणि पुन्हा 3ऱ्या दिवसापासून सुद्धा अगोदर 3ऱ्या दिवसापासून अगोदर दूध काढून घ्यायचं लक्षात ठेवा, आणि मग पिल्लं प्यायला सोडायची. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शेळीला दूध जास्त असतं आणि तेवढं दूध जास्त जर पिल्लाकडून पिलं गेलं तर त्या दुधाच्या पचन व्यवस्थित न झाल्यामुळं त्या दुधाच्या होतात गाठी, आणि त्याच गाठी म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये विष तयार होण्यासाठी मदत करतात. तर दूध काढून घेतल्यानंतर पिल्लांना 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून दूध पुढं पाजावं 5-6 दिवस. त्यानंतर पुन्हा तुम्ही डायरेक्ट सोडले तरीसुद्धा चालू शकतात, कारण त्याची पचन क्षमता तेवढी झालेली असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते पहा, ड्राय वॉटर हे पहिल्या महिन्यामध्ये पिल्लांना 1 वेळेला तरी दूध प्यायच्या अगोदर द्या किंवा दूध पिल्यानंतर द्या. परंतु पहिल्या 6 दिवसामध्ये 1 ml, पुन्हा 6 ते 15 दिवस या दरम्यान पिल्ला येते तर साधारण 1.5 ml, आणि 15 दिवसाच्या पुढची जी पिल्ला येते त्यांना साधारण 2 किंवा 2.5 ml एवढं फक्त दिवसातून एकदाच द्यायचं. याबरोबरच 6व्या-7व्या दिवशी काय करायचं या पिल्लांना, तर समजा ड्राय वॉटर जर तुम्ही सकाळी दिला असेल तर सायंकाळी काय करायचं, कडुलिंबाचा रस थोडासा काड्यांचा किंवा कडुलिंबाच्या पानांपासून चेचून घ्यायची चांगल्या स्वच्छ याच्यावरती किंवा मिक्सरमध्ये त्याचा रस काढा, आणि तो रस लक्षात ठेवा 2-2 ml 3-3 ml 7व्या दिवसाच्या पुढं तो रस जर पिल्लांना तुम्ही पाजला 2-3 ml रस,
तर पिल्लं अगदी व्यवस्थितरित्या सूट होतात. हे पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे, हे घरगुती उपाय आहेत आणि जे तुम्हाला सहजासहजी शक्य आहे ते मी करायला सांगितलं. भगवंतानी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केला. त्यांचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.